नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नक्की काय आहे आनंदाचे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी आणि इतरत्र आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील ऑल वरती सेट करा, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ असतील, वेगवेगळ्या योजना असतील, जसे की लाडकी बहीण असेल, शेतकरी योजना असतील किंवा शैक्षणिक अपडेट असेल, संपूर्ण अपडेट, जॉबशी रिलेटेड अपडेट, सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला मिळतात। तर नक्कीच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह पाहण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात, कारण लाडक्या बहिणीसाठी खास महत्त्वाची आनंदाची अपडेट समोर आलेलं आहे। काय असणार आहे ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर चला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, खुशखबर। नोव्हेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार, तारीख आली समोर। आता सविस्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे अनेक महिलांसाठी दर महिन्याला हा आधार देणारी योजना असे संबोधले जाते। कारण लाडकी बहीण योजनेतून बरेचसे ज्या लाडक्या बहिणी असतात ते स्वतःचा घर खर्च असेल, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च असेल, त्यामधून भागवत असतात। त्यामुळे ही एक लाडकी बहीण योजना नाही तर आधार योजना आहे। घर चालवताना हातातले 1500 रुपये म्हणजे छोटासा पण मोठासा दिलासा या ठिकाणी आहे। ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते नीट मिळाल्यानंतर आता महिलांच्या नजरा नोव्हेंबरच्या हप्त्याकडे लागल्या आहेत। मात्र डिसेंबरचा महिना सुरू होऊनही अद्याप खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेकांच्या मनामध्ये शंका, मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। गावानुसार शहरापर्यंत अंगणवाडी सेविका असो, शेतमजूर असो किंवा घर चालवणारी साधी गृहिणी, प्रत्येकाला एका गोष्टीची चिंता, आपले नोव्हेंबरचे 1500 रुपये केव्हा येणार। तर पहा, आता जवळपास डिसेंबरचा महिना संपायला सुद्धा अवघे 5 दिवस बाकी आहेत आणि अजून देखील नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही। त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता देखील आता याच महिन्यात भेटायला पाहिजे होता, परंतु तो देखील मिळाले नाही। मग आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। प्रश्न असे आहेत की नोव्हेंबरचा हप्ता केव्हा मिळणार तर 1500 रुपये येणार की डिसेंबरचा मिळून एकत्र 3000 रुपये येणार की जानेवारी महिन्यात 4500 येणार, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत। तर पहा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील प्रश्न पडले असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आम्ही त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर हप्ता उशिराचं काय कारण आहे या ठिकाणी आपण पाहूयात। योजनेशी संबंधित अधिकृत सूत्रांकडून अद्याप कोणतीही ठोस अधिकृत घोषणा जाहीर झालेली नाही, पण मंत्रालयातील हालचाली पाहता आठवड्यात महत्त्वाची तारीख देखील जाहीर होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हप्ता मतमोजणीपूर्वीच खात्यात टाकण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महिलांना निवडणुकीच्या आधीच शुभ वार्ता मिळू शकते असं देखील सांगण्यात आलं होतं, परंतु अजून देखील पैसे मिळालेले नाहीत। तर पहा, मागच्या वेळेस काय सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 2 महिन्यांचे हप्ते जे होते ते एकत्र देण्यात आले होते, परंतु त्यामुळे यंदाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र जमा होतील का, असा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। तर असंच होऊ आणि अशीच आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींना भेटो। तर पहा, पुढे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण या ठिकाणी पाहूयात KYCची अंतिम मुदत काय आहे। योजनेतील KYC प्रक्रिया ही आता अनिवार्य करण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही ती KYC लवकरात लवकर करून घ्या। आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, KYC कशी करायची, अगदी मोबाईलवरती सहज तुम्ही ती प्रक्रिया करू शकता कुठे न जाता। अनेक महिलांची KYC अद्याप बाकी असल्याने सरकारने जी तारीख आहे ती वाढवून 31 डिसेंबर एवढी केली होती। जर कोणत्याही लाभार्थी महिलेची KYC पूर्ण नसेल त्याला पुढील हप्ते म्हणजेच जानेवारी महिन्यापासून जे हप्ते होते ते भेटणार नाही। आता महिलांच्या मनातील आशा आणि प्रश्न या ठिकाणी थोडक्यात पाहूयात। घर खर्च, मुलांचे शैक्षणिक खर्च, गॅस सिलेंडर, किराणा यामध्ये 1500 रुपयाचा आधार हा मोठा आधार होता आणि
त्यामुळे गावगावी महिलांमध्ये या हप्त्याबाबत उत्सुकता लागलेले असते. काही जण म्हणतात पैसे आले की आधी किराणा घेणार, मग बाकीचे उरलेला हिशोब लावू. जीवनाची ही सरळ आणि साधी वाटचाल आहे, परंतु खरं अर्थात पाहता लाडक्या बहिणींना आता वाट पाहून राहिलेले आहेत की 1500 रुपयाचा हप्ता नेमका कधी येणार. अपडेट आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.